नमस्कार. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमीही समोर आली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी रोजी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता हा 2% वाढवण्यास मंजुरी दिलेली आहे. खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळेस महागाई भत्ता वाढवला जातो. एक मार्च महिन्यामध्ये आणि दुसरा ऑक्टोबर महिन्यामध्ये. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा सुधारित केला जातो आणि अनुक्रमे जानेवारी आणि महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून हा भत्ता लागू होत असतो. यानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला 2% महागाई भत्ता वाढ जानेवारी 2025 पासून लागू असणार आहे. अर्थातच जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा कर्मचाऱ्यांना सोबतच मिळणार आहे. खरे तर दरवर्षी होळीच्या आधी महागाई भत्त्याची वाढ ही लागू केली जाते. यंदा मात्र होळीच्या आधी हा निर्णय घेतला गेला नाही, पण आज हा निर्णय सरकारने घेतलेला आहे. या वाढीसह आता केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकाचा महागाई भत्ता म्हणजेच डीए आणि निवृत्ती वेतनधारकाची महागाई सवलत भत्ता म्हणजेच डीआर 53% 55% वाढवण्यात आलेला आहे. गेल्या वेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढवण्यात आला होता. त्यावेळी महागाई भत्ता 50% 53% इतका झाला होता. तसेच ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली. पण यावेळी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता फक्त आणि फक्त 2% वाढवण्यात आला. महागाई भत्ता आता 55% इतका झाला असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू आहे. मात्र यावेळी महागाई भत्ता फक्त 2% वाढला असल्याने ही वाढ गेल्या 7 वर्षांमधील सर्वात कमी वाढ असल्याचे बोलले जात आहे. आता आपण केंद्रातील सरकारच्या निर्णयावर पगारात किती वाढ होणार याचं कॅल्क्युलेशन थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ज्या कर्मचाऱ्याचा पगार हा 50,000 आहे त्या लोकांना 53% दराने महागाई भत्त्यानुसार 26,500 इतका महागाई भत्ता मिळत असतो. मात्र आता 55% महागाई भत्त्यानुसार यामध्ये 1,000 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच हा महागाई भत्ता 27,500 इतका होणार आहे. 70,000 बेसिक पगार असणाऱ्यांना 53% महागाई भत्त्याप्रमाणे 37,100 रुपये इतका महागाई भत्ता मिळत होता. मात्र आता 55% दरानुसार हा महागाई भत्ता 38,500 रुपये इतका होणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.